नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे राकेशचं कारस्थान हे सुरूच आहे. काहीही झालं तरी राकेशने माघार घेतलेली नाही, कारण त्याला सगळं उद्ध्वस्त करून टाकायचं आहे. अर्णव ईश्वरीला कायमचं उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन या राकेशने केलेला असतो आणि त्याचसाठी हे सगळं त्याचं कारस्थान चाललेलं असतं. तर इकडे राकेश आता कॉम्पिटिशनच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. पोलिसांबरोबर त्याने भरपूर राडा केला आणि त्यानंतर तो जो एक पोलीस आहे हवालदार राकेशला मदत करत असतो, त्याच्या मदतीने राकेश आता पळून गेलेला आहे. आजारपणाचं नाटक केलेला राकेश आता पळून गेलेला असतो आणि तो कॉम्पिटिशनला पोहोचलेला असतो. आता मात्र गोष्टी वेगळ्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात, कारण अर्णव आणि ईश्वरी अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. ते स्पर्धेला का पोहोचलेले नाहीयेत हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. नक्की काय झालंय, एवढा लेट का होतोय, हा एकच प्रश्न सगळ्यांना तिथे असतो. आणि फायनली त्या स्पर्धेच्या ठिकाणी अर्णव आणि ईश्वरी पोहोचलेले असतात. त्यानंतर इकडे राकेश सुद्धा आता तिथे वल्लरी आणि त्याचबरोबर सौदामिनीला येऊन भेटलेला आहे. आणि तिथे भेटल्यानंतर तो सांगतो की आज या स्पर्धेमध्ये राडा होणार, बम असं करत तो बोलत असतो. आणि तो म्हणतो की काही झालं तरीही अर्णव ईश्वरी आज शेवटचे असणार आहे, तेवढं लक्षात ठेवा, कारण ते यातून कधीच बाहेर पडू शकणार नाही. हे सगळं त्याचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र या दोघींना कळत नाहीये की हा काय बोलतोय, पण घाबरलेल्या मात्र चांगल्याच असतात, कारण यामध्ये जर बॉम्बस्फोट झाला तर मरताना फक्त अर्णव ईश्वरी मरणार नाहीयेत, तर बाकीची लोक सुद्धा मरणार आहेत. ही गोष्ट मात्र यांच्या लक्षात येत नसते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी आता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचतात आणि फायनली सगळ्यांनी एक सुटकेचा असा मोठा दीर्घ श्वास घेतलेला असतो, कारण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं असतं त्यामुळेच ह्या गोष्टी समोर आलेल्या असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता घरातून सगळेजण निघत असतात, कारण आज स्पर्धेचा दिवस आहे आणि सगळ्यांनी एकत्र जायचं असं ठरलेलं असतं. म्हणजे 2 गाड्या घ्यायच्या. आजी म्हणते की एका गाडीत मी, आवी आणि अंजली आम्ही 3 जण येऊ आणि दुसऱ्या गाडीमध्ये तुम्ही 4 जण या. तेव्हा सगळेजण तयार होतात. आकाशही तयार होतो. काहीच हरकत नाही असं आकाशचं म्हणणं असतं. पण नेमकं त्याच वेळी माशी शिंकते, ती म्हणजे नम्रताकडून. नम्रता सांगू लागते की नाही नाही आकाश, आपण सेपरेट गाडी घेऊन जायचं आहे असं नम्रता सांगत असते. आणि त्याच वेळेस नम्रताचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. म्हणजे अचानक ही असं का बोलतीये, सेपरेट गाडी घेऊन जायची? तेव्हा ती म्हणते आपण 2 कंपन्यांमधून रजिस्टर केले ना वेगवेगळ्या, तर मला असं वाटते की आपण आपली सेपरेट गाडी घेऊन जाऊया, असं तिचं चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र इकडे आजी मामा सगळेजण म्हणत असतात, अगं पण काय होतं, एकाच ठिकाणी जाणार आहात, एकाच घरातले आहात, जरी 2 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही रजिस्टर केलेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टी एकत्रच होणार आहेत. तरीही नम्रता नाही म्हणते. म्हणल्यावर अर्णव म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सेपरेट गाडी घेऊन जा, आम्ही सेपरेट. कारण नम्रताचं असं म्हणणं असतं की आकाश, तुम्ही पहिल्यांदा काहीतरी तुमचं स्वतःचं असं करायला निघालेलं आहात आणि या सगळ्या गोष्टी घडत आहेत असं चाललेलं असतं. आणि मग इकडे नम्रताचं म्हणणं आहे तर आता वाद नको, 2 गाड्याच घेऊन जायच्या आहेत ना, तर ठीक आहे. कारण नम्रताने वेगळा प्लॅन केलेला असेल, आकाश अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेला पोहोचू नये यासाठी, तर हा सगळा कांड नाही ना, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तर इकडे मामा त्याचबरोबर आजी अंजली सगळेजण तयार होतात. ते दुसऱ्या गाडीत बसतात. तर इकडे आकाश आणि नम्रता एका गाडीत बसतात. आणि त्यानंतर जी गोष्ट घडते ती म्हणजे काहीही झालं तरीही इकडे आकाशला अजिबात हे नम्रताचं वागणं पटलेलं नसतं. त्याला खूप राग येत असतो. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, याबद्दल काहीच कल्पना नसते. इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही निघायची तयारी करत असतात. आता गाडीच्या पुढे नारळ वाढवायचा आहे असं आजीचं सांगणं आहे. आणि म्हणून सगळेजण तिथे एकत्र जमलेले आहेत. आजीला म्हणत असतात की हो, आपण नारळ वाढवूया, काही हरकत नाहीये असं सुद्धा आजीला सांगत असतो अर्णव. मग गाडीला नारळ वाढवला जातो. आकाशला अर्णव तो मान देतो. अर्णव आकाशला म्हणतो की आकाश, तू नारळ वाढव. मग आकाशने नारळ वाढवायला घेतलेला असतो. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता गाडीत बसतात आणि निघालेले आहेत.
फायनली या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चाललेल्या आहेत. सगळेजण एकमेकांना समजून घेत आहेत आणि आता ती मामी मूर्ख याच्यामध्ये नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. म्हणून हे सगळेजण खूप खुश असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राकेशला जेवण घेऊन तो हवालदार आलेला असतो आणि त्याला जेवण देत असतो. त्यावेळेस मुद्दामच राकेश आता हुडहुडी भरून आली असं दाखवतो, म्हणजे खूप थंडी वाजायला लागली, त्याचं अंग सगळं उडत आहे असं तो दाखवत असतो. आणि नेमकं त्याच वेळेस आता ते हवालदार म्हणतात की साहेब साहेब याला काहीतरी होतंय, या लवकर, असं म्हणत त्याला घेऊन जाण्यासाठी तिथं पोहोचलेले असतात. आणि त्याच वेळी इन्स्पेक्टर तिथे येतात आणि म्हणतात की काय झालंय, नक्की काय प्रॉब्लेम आहे, असं ते विचारू लागतात. आणि त्याच वेळेस इन्स्पेक्टर विचारत आहेत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मात्र आता इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता इन्स्पेक्टरने ठरवलेलं असतं की याला हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे, याला काहीतरी त्रास होतोय, असं म्हणत आता इन्स्पेक्टरने गाडी काढायला सांगितलेली आहे आणि राकेशला घेऊन हॉस्पिटलला निघालेले आहेत. इकडे अर्णव आणि ईश्वरी आता दोघंही निघालेले असतात. ईश्वरीच्या लक्षात येतं की अर्णवला काहीतरी टेन्शन आहे, अर्णव टेन्शनमध्ये, आणि ऑब्व्हियसली तो टेन्शनमध्ये असणारच, कारण जी परिस्थिती झालेली आहे ती किती भयानक आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर इकडे ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा अर्णव मात्र म्हणत असतो की नाही, काही नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही बघा, म्हणजे विचार करा, उगीच प्रॉब्लेम नको काही. त्यावरती ईश्वरी म्हणते की नाही. अर्णवही म्हणत असतो की थोडंसं टेन्शन असणं गरजेचं आहे ना, म्हणजे ते असेल तर बाकीच्या गोष्टीही व्यवस्थित होतात, असं अर्णवचं म्हणणं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर एक गोष्ट सांगते, अजिबात काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत, काळजी करायची गरजच नाही आहे आणि तुम्ही रिलॅक्स राहा, असं ती अर्णवला सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की चालेल. अर्णवने या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या असते आणि अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, काही हरकत नाही आहे, कारण जे काही आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इकडे वल्लरी आणि सौदामिनी दोघीही एकत्र भेटलेले असतात. सौदामिनी क्रिएशन या ऑफिसमध्ये त्या दोघीजणी भेटलेल्या आहेत. वल्लरी म्हणत असते की चला आता प्लॅन केलेला आहे, यावेळेचा प्लॅन तरी व्यवस्थित वर्क झाला पाहिजे. तेव्हा सौदामिनी म्हणते की सगळे प्लॅन फ्लॉपच होत जात आहेत. त्यावेळेस वल्लरी म्हणते की आता त्या दिवशी त्या ईश्वरीला आंधळ करायचा प्लॅनसुद्धा आम्हीच केला होता आणि तो फ्लॉप नव्हता झाला. आता तिने आंधळी झालेली असतानाही जेवण बनवलं किंवा तो पदार्थ बनवला, यामध्ये आमचा दोष नाही आहे ना, कारण तिने तो पदार्थ बनवलेला आहे. त्यामुळं लक्षात येतं की या सगळ्यामध्ये माझा आणि नम्रताचा दोषच नाही आहे, कारण मी या सगळ्यामध्ये नम्रताला अडकवलेला आहे आणि नम्रताचा वापर करून घ्यायचा आहे, असं इकडे वल्लरी सांगत असते. तेव्हा मात्र सौदामिनी म्हणते की खरंच त्याचा फायदा होणार आहे का, नाहीतर सगळं आपल्या चांगलं टेयचं, असं सौदामिनी सांगत असते. तेव्हा वल्लरी म्हणते की काळजी करू नका, सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे, असं ती सांगते. आणि त्याचबरोबर इकडे सौदामिनी म्हणते की कसं आहे, आजपर्यंत सगळे प्लॅन फ्लॉपच होत गेलेले आहेत आणि त्याचवेळी आता जर का पुन्हा तुमचा प्लॅन फ्लॉप झाला तर मी काहीच करू शकणार नाही, असं इकडे बोलणं चाललेलं असतं. आणि मग इकडे सौदामिनी आणि त्याचबरोबर वल्लरी हे सगळं जेव्हा करत असतात तेव्हा मात्र त्यांना स्वतःला सुद्धा भीती वाटत आहे की नक्की काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील का, अशी भीती त्यांच्यासुद्धा मनात असते. आणि इकडे राकेशला घेऊन आता पोलीस निघालेले असतात आणि राकेशने जे काही नाटक केलेलं असतं ते सगळ्यांच्या समोर येतं, कारण राकेश उठतो आणि त्यानंतर त्याने जी काही रिव्हॉल्वर घेतलेली आहे, म्हणजेच ती रिव्हॉल्वर त्याने त्या हवालदारालाच तिथे तयारी करून ठेवायला सांगितली होती. हवालदाराला सांगितलेलं होतं की त्यांच्या तिचे रिव्हॉल्वर ठेवलेलं आहे त्याचं बटन काढून ठेव, म्हणजे एका सेकंदात राकेशने त्या खिशातून ती रिव्हॉल्वर काढलेली असते आणि डायरेक्टली इन्स्पेक्टरच्या डोक्याला लावलेली असते की चला बंद कर, ड्रायव्हर गाडी बंद कर, डॉक्टर दरवाजा उघड, असं म्हणत राकेश तो दरवाजा उघडायला लावत असतो. डॉक्टर काही दरवाजा उघडत नसतात, पण राकेश मात्र ऐकत नसतो. त्याचं एकच सुरू असतं की तो दरवाजा उघड. आणि मग मात्र राकेशने जेव्हा तो दरवाजा आता उघडलेला असतो, त्या हवालदाराला त्याने पकडलेलं असतं आणि राकेश मात्र आता त्या गाडीतून पळून जाऊ लागतो. आणि त्याचवेळी हे सगळेजण तिथं असतात, सगळेजण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण राकेशचा डावच असा असतो की ज्याला कोणी काहीच करू शकत नाही, कारण हवालदाराच्या डोक्याला त्याने रिव्हॉल्वर लावलेली आहे आणि त्याचं हे सगळं कांड जे आहे ते सुरू झालेलं असतं.
इकडे आता सगळेजण अनाउन्समेंटला सुरुवात करतात. आज जो आहे तो फायनल राऊंड आहे. फायनली आजच्या राऊंडमध्ये आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. हे सगळं तिथं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता विचारही केलेला नसतो, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. त्याचबरोबर तिथे अनाउन्समेंटच्या वेळीसुद्धा सगळेजण तिथं बोलत आहेत. सगळेजण या सगळ्या गोष्टींसाठी तिथे उत्सुक असतात आणि पुढे काय होणार आहे हे त्यांच्या लक्षात येत असतं. त्याचबरोबर इकडे अर्णव आणि ईश्वरी अजून पोचलेले नसतात. आता सौदामिनी क्रिएशन त्याचबरोबर बाकीचे जे जोड्या आहेत त्या पुढे येतात आणि तिथे स्टेजवर पोहोचलेले असतात. पण अर्णवची जोडी मात्र स्टेजवरती आलेली नसते. सगळेजण तिथं विचार करत आहेत की काय झालं, अर्णव ईश्वरी अजून का आलेले नाहीत, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. आणि त्याच वेळी आता पुढची जोडी जी आहे ती आकाश आणि नम्रता यांची आहे. आकाश टेक्सटाईलकडून आलेली आहे म्हणून त्यांना घेतलं जातं, त्यांना फॅसिलिटेट केलं जातं. पण या सगळ्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी पोहोचलेले नसतात. खरं तर प्रेक्षकांना मलाही प्रश्न पडलाय की अर्णव आणि ईश्वरी दोघांनाही वेळेचं गांभीर्य नाहीये का? जर तिघी गाड्या एका वेळेस घरातून निघलेल्या होत्या, जर हे बाकीचे सगळे पोहोचू शकत असतील तर अर्णव ईश्वरी का नाहीत पोहोचले? गप्पा मारत येत आहेत त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत नाहीये का आपल्याकडे वेळ किती आहे, आपण वेळेत पोहोचणं गरजेचं आहे का प्रत्येक वेळेस तिथे गोंधळच घातला पाहिजे आणि प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने झाल्या पाहिजेत का? हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस तिथे यायचं, काहीतरी गोंधळ झालेला असतो, हे नेहमीच झालेलं आहे. आणि त्याच वेळी इकडे त्यांच्या बाबतीत अनाउन्समेंट सुरू झालेले आहेत. शेवटचे काही मिनिट्स उरलेले आहेत आणि एवढ्यामध्ये जर अर्णव ईश्वरीची जोडी तिथं पोहोचली नाही तर ऑब्व्हियसली त्यांना या स्पर्धेमधून बाद करण्यात येईल अशी सुद्धा अनाउन्समेंट झालेली असते. आणि आता मात्र आता काहीच राहत नाहीये. आता प्रश्न पडलेला असतो की पुढे काय? कारण काहीही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या मात्र सोप्या नसतात आणि त्या सगळ्यातून बाहेर पडणंही तेवढं सोपं नसतं, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण आता राकेश त्या पोलिसाला घेऊन जातो, एका झाडाच्या खाली थांबतो आणि त्याला म्हणतो की तुझा मोबदला तुला मिळेल, आता मी पुढे गेल्यावर काय करायचं आहे माहिती आहे ना? आणि राकेश त्याला तिथे सोडतो आणि तिथून पुढे जायला लागतो. राकेशने त्याला सांगितलेलं असतं की आरडाओरडा करायचा आहे आणि या सगळ्यांना कशा पद्धतीने तू डायव्हर्ट करायचं, असं राकेशला त्याने सांगितलेलं असतं. आता राकेशलाही माहिती आहे की या सगळ्यातून बाहेर पडावं तर लागणार आहे आणि मग मात्र राकेश तिथून पळून गेलेला असतो. तो हवालदार दुसऱ्या दिशेला सांगतो. म्हणजे खरं तर त्या हवालदाराने सुद्धा गद्दारी केलेली आहे, त्याच्या कामासोबत त्याने गद्दारी केलेली आहे. इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. कसे माहिती आहे का, देवबाप्पाने तुमच्या आयुष्यात एक सुंदर मुलगी पाठवलेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, कुठे आहे ती मुलगी? तेव्हा ईश्वरी म्हणते, ही काय इथं तुमच्यासोबत आहे. त्याच्यामुळं अर्णव आणि ईश्वरी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याचवेळी ईश्वरीने अर्णवचा हात हातात घेतलेला आहे आणि सांगितलंय की काळजी करू नका अर्णव सर, जिंकणार तर आपणच आहोत, त्यामुळं तुम्ही रिलॅक्स राहा, असं सुद्धा सांगितलेलं असतं. इकडे वारंवार अनाउन्समेंट होत असते की सात्विक फॅशन, अर्णव राजे शिर्के, ईश्वरी राजे शिर्के, पण यातलं कोणीही तिथं पोहोचलेलं नसतं. त्यांच्या डोक्यात फक्त एकच आहे की अर्णव गाडी चालवत आहे, त्याला थोडं टेन्शन आलेलं आहे आणि इशू त्याचं टेन्शन दूर करत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, पण अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने आता बिहेव करत आहेत ते सुद्धा चुकीचं आहे. कारण प्रत्येक वेळेस काही ना काही कारण येतंय आणि अर्णव ईश्वरी या सगळ्यामध्ये अगदी त्या स्पर्धेतून बाहेर काढण्यापर्यंत पोहोचलेले असतात. आता घरातल्या सगळ्यांनाही तेवढीच काळजी वाटत असते की अर्णव ईश्वरी कुठे गेले, ते अजूनपर्यंत का पोहोचलेले नाही, असा प्रश्न पडलेला असतो. इकडे आकाशसुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असतो. तेव्हा नम्रता म्हणते की आकाश शांत व्हा, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही पॅनिक व्हायची गरज नाही, येतील ते. आणि कारण अर्णवला आणि ईश्वरीला तोडीस तोड टक्कर देणारी कंपनी आहे ती म्हणजेच आकाश टेक्सटाईल आणि ते दोघंही छान परीने खेळत आहेत. इकडे राकेश तिथून पळत बरोबर सौदामिनीला ज्या ठिकाणी गाडी घेऊन त्याने थांबवायला सांगितलं होतं त्या ठिकाणी सौदामिनी पोहोचलेली असते आणि ती वाट बघत असते, नक्की हा माणूस येईल का, काय होणार आहे.
असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. आणि नेमकं त्याच वेळेस राकेश तिथे येतो आणि म्हणतो की दरवाजा उघडा. मी माझ्या परीनं मला जसे प्रयत्न करायचे होते तसे मी केलेले आहेत असं तो सांगू लागतो. आणि त्याच वेळी सौदामिनी म्हणत असते, पण हे शक्य कसं झालं? तो म्हणतो, हो सांगतो सगळं, मला आधी दरवाजा तरी उघडा, असं तो सांगू लागतो. त्याच वेळी अर्णवची आणि ईश्वरीची गाडीसुद्धा तिथून जात असते, जिथं राकेश रस्त्याच्या कडेला उभा असतो. इकडे आता स्पर्धेमध्ये सगळेजण तिथं आलेले आहेत. अर्णव ईश्वरीची जोडी अजून आलेली नाही, त्यामुळं अनाऊन्समेंट होत असतात. नक्की काय झालंय, का त्यांची जोडी पोहोचत नाहीये, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि त्याच वेळेस इकडे आता सगळ्यांना काळजी वाटत असते, घरातले सगळे काळजी करत असतात, त्यांचे फॉलोअर काळजी करत असतात. पण या दोघांना मात्र अजून काही कळलेलं नाही, ते दोघंही त्या ठिकाणी पोहोचलेले नाही. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळ्या अनाऊन्समेंट सुरू झालेले असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता अनाउन्समेंट करत आहेत की शेवटचे काही सेकंद उरलेले आहेत, त्यामध्ये जर अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी राजशिर्के येऊ शकल्या नाही तर या स्पर्धेतून त्यांना बाद केलं जाणार आहे. इथे राकेश येऊन या दोघींना भेटतो आणि त्यांना सांगत असतो की चला पुढचा प्लॅन माहिती आहे ना काय करायचं आहे ते. तेव्हा सौदामिनी असं बोलल्यानंतर राकेश म्हणत असतो की हो, तुम्हीच लक्षात घ्या, आता त्या अर्णव ईश्वरीला बर्बाद मीच करणार आहे, तुम्ही बघा, कारण तुमचे सगळे प्लॅन फ्लॉप होत असतात. तेव्हा सौदामिनी म्हणत असते की नीट बोलायचं. त्यावर राकेश म्हणतो, कसं माहिती आहे का, आपण प्रत्येकजण आपापल्या एका वेगळ्या स्वार्थासाठी इथं आलेलो आहे आणि आपला प्रत्येकाचा काहीतरी फायदा आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत, असं इकडे राकेश सांगत असतो. तेव्हा वल्लरी म्हणत असते की आतापर्यंत प्लॅन केलेले आहेत आणि पुढचा प्लॅन मी त्या नम्रताला हाताशी घेऊन केलेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो, काय त्या बावळट नम्रताकडून होणार आहे, काय तुम्ही प्लॅन केलेला असणार आहे ते माहिती आहे मला. आजपर्यंतचे तुमचे सगळे प्लॅन फेल गेलेले आहेत, त्यामुळे इथून पुढच्या कोणत्याही प्लॅनचा वापर होणार नाही. इथे फक्त माझाच प्लॅन वर्क होणार आहे. आणि तो बूम असं करत बोलतो. त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही पुढे व्हा, मी आलो चेंज करू. पण आता राकेशने एक गोष्ट केली, ती म्हणजे राकेशने त्या सौदामिनीच्या गाडीमध्ये त्याने आणलेली जी वस्तू आहे म्हणजे तो बॉम्ब आहे तो तिथे ठेवलेला असतो. आणि आता चेंज करायला जाणार आहे म्हणजे तिथे असलेले व्हॉलंटियरचे जे कपडे आहेत, लाल टी शर्ट, कॅप, अशा प्रकारचे कपडे घालण्याचा निर्णय राकेशने घेतलेला आहे आणि तो चेंज करायला जातोय. इकडे वल्लरी आणि सौदामिनी विचार करत आहेत की काय झालं. आकाश मात्र वारंवार अर्णवला फोन करत आहे आणि नेमका राकेश तयार होऊन तिथं आलेला असतो, चेंज करून आलेला असतो. काळी कॅप, लाल टी शर्ट, काळी पॅन्ट, असा व्हॉलंटियरचा जो तिथे युनिफॉर्म ठरलेला आहे तो ड्रेस त्याने घातलेला असतो. आणि तेवढ्यातच मागून अर्णव आणि ईश्वरी यांची गाडी येते. गाडी त्यांची आलेली असते आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असतं आणि मग मात्र राकेश आता तिथे पोहोचतच असतो. आणि त्याच वेळेस राकेशच्या लक्षात आलेलं आहे की आपलं काहीतरी चुकतंय की काय, आपण काहीतरी चुकीचा विचार करतोय की काय, कारण ही गोष्ट आता राकेशला करायची आहे. अर्णव ईश्वरीला संपवणं हे काय तेवढं सोपं नाही आहे, हे राकेशला सुद्धा माहिती आहे. आणि त्याचवेळी राकेश आता तिथे तयार झालेला आहे. हे सगळेजण आतमध्ये आहेत, अनाऊन्समेंट केलं जात असतं. अर्णव ईश्वरी अजूनपर्यंत पोहोचलेले नसतात आणि त्यामुळं सगळेजण तिथं आता बोलत असतात. ईश्वरीला हात पकडून आता अर्णव म्हणतो की ईश्वरी चल लवकर, असं म्हणत अर्णव तिला खेचतच घेऊन चाललेला असतो. आणि मग जेव्हा तिथे ते आत पोहोचतात आणि जीजी त्यांना स्टेजवरून बघते आणि ती म्हणते की फायनली सात्विक फॅशनचे अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी राजशिर्के यांचं आगमन झालेलं आहे आणि ते या राऊंडसाठी पोहोचलेले आहे, कारण त्यांना जो टाईम दिलेला होता त्या वेळेच्या आधी ते आलेले आहेत. आता मात्र सौदामिनी आणि वल्लरीच्या शिट्ट्या वाजतात. आता पुढे काय हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात आणि विचार करू लागतात. राकेशसुद्धा तिथे येऊन पोहोचलेला आहे आणि आता राकेश हा नक्की काय करणार आहे ते मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि इकडे अर्णव ईश्वरी आल्यामुळं जीजीसुद्धा जोरात ओरडून सांगते की फायनली सात्विक फॅशनचे अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी राजशिर्के या इथे पोहोचलेल्या आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.